आम्ही काय मागतो? हक्क, हक्क, नाही कुणाची भीक. सुधारित पेन्शन योजना मिळालीच पाहिजे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यावरचा अन्याय सुरूच आहे. पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भातला त्यांचा प्रश्न असेल, पटसंख्येचा प्रश्न असेल, विविध मागण्या त्यांच्या प्रलंबित आहेत. सरकार वेळ देत नाही, त्यामुळं वर्षानुवर्ष हे प्रश्न रखडलेले आहेत. कामगार नेते विश्वास काटकर यांच्याकडून जाणून घेऊया शिक्षक आणि शिक्षकांच्यावर होणाऱ्या अन्यायासंदर्भात. शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्यांचाही प्रश्न गेले 20-25 वर्षापासून प्रलंबित आहे. बरोबर, हा प्रश्न तुम्ही विचारला. यामध्ये मला स्पष्ट तुम्हाला हे करायचं आहे की जे सांप्रत सरकार जे आहे, युती शासनाचं सरकार, गेल्या 15 महिन्यापासून त्या ठिकाणी ते कार्यरत आहे. ज्या सरकारने त्यांच्या मागच्या सरकारच्या कालावधीमध्ये जी आश्वासनं दिली होती सरकारी कर्मचाऱ्यांना, ती या संबंधामध्ये साधी विचारणा सुद्धा गेल्या 15 महिन्यात कुठल्या प्रकारची त्यांनी केलेली नाही. विशेष करून सरकारने चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवावेत म्हणून आम्ही 7 वेळा लक्षवेधी आंदोलनं केली, पण तरी सुद्धा सरकारला कुठल्या प्रकारची आमच्या संबंधित विचार करावं किंवा ही तोशिष त्यांना वाटलीच नाही. विशेष करून त्यांनी या संबंधामध्ये अनेक वेळेला आम्ही प्रत्यक्ष पत्रव्यवहार करून सुद्धा त्याची दखलच घेतली नाही. आणि त्याचमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या सरकारविषयी, सरकारच्या असंवेदनशीलता जी आहे त्याच्याविषयी फार मोठा संताप सरकारी कर्मचारी आणि शिक्षक यांच्यामध्ये उफाळलेला आहे. आणि त्यामुळे निश्चितच काहीतरी आंदोलन या संबंधात होण्याची गरज आहे. ही उभ्या महाराष्ट्रातील कर्मचारी शिक्षकांची एक भावना तयार झाली आणि त्याचंच परिणती ही निश्चितपणे 21 एप्रिलच्या संप आंदोलनात होणार आहे. पण हे संप आंदोलन जसं पेन्शनची मागणी या संबंधात किंवा पूर्तता या संबंधात आहे, तशीच हे जे 15 महिन्यातलं सरकारचं जे वर्तन आहे त्या बाबतीत सुद्धा आम्ही गंभीरपणे विचार करतो आहोत. आणि दुसऱ्या क्रमांकावरती मागणी एक आम्ही ठेवतो आहोत. केंद्र सरकारप्रमाणे जे केंद्र सरकार JCC अशी त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे की ज्यामुळे दर 2-3 महिन्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंबंधात, मागण्यांसंबंधात विचार जातीने केला जातो आणि मग त्यातून अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांचे मार्गी लागत असतात. महाराष्ट्रात सुद्धा अशाच प्रकारे चर्चासत्राचं एक व्यासपीठ त्या ठिकाणी निर्माण असलं पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरील या चर्चासत्रात शिक्षक, शिक्षकेतर, जिल्हा परिषद, सरकारी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी अशा विभागवार प्रश्न मालिकांवरती या चर्चासत्रांमध्ये त्या ठिकाणी चर्चा होण्याची गरज आहे. तरच सतत संपर्क पण वाढेल सरकारशी आणि त्यातून काही प्रश्न हे सतत सुटले जातील. त्यामुळे शिक्षक, कर्मचारी यांना मोठा दिलासा मिळेल. पुढची मागणी कोणती आहे आपली? नाही, या संबंधामध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आपण विचार केला तर खरोखरच या शासनाने बऱ्याच वेळा या बाबतीत डिस्क्रिमिनेशन म्हणतो आपण ना, ते शासनाकडून झालेलं आहे. सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी यांना 10, 20, 30 ही जी सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा जो लाभ आहे तो त्यांना दिला, परंतु शिक्षक मात्र त्यापासून वंचित राहिले. शिक्षकेतर कर्मचारी मात्र वंचित राहिले. MCSR प्रमाणेच त्यांना सुद्धा पगार वगैरे, वेतन भत्ते मिळत असतात. मग त्यांना का बरं त्यांना वंचित ठेवण्यात आलं? तर त्या बाबतीत सुद्धा निश्चितपणे विचार करण्याची गरज आहे. शिक्षकांची TET परीक्षा आहे, ती कंपल्सरी आहे, परंतु परीक्षा द्यायला म्हणजे घ्यायला काही हरकत नाही. पण त्या संबंधातल्या ज्या अनुषंगिक अडचणी आहेत किंवा ती परीक्षा कशी सुसह्य होईल या बाबतीमध्ये शासनाने विचार करण्याची गरज आहे.
ती केली जात आहेत म्हणून ते दुःख आहेत. त्याचबरोबर पटसंख्येचा सुद्धा प्रश्न आहे. अशा शिक्षकांविषयीचे प्रश्न जे आहेत, आता आम्ही कितीही या ठिकाणी यांच्याबरोबर बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवरती चर्चा केली तरी काही ठराविक प्रश्नासंबंधात चर्चा होते, बाकीचे प्रश्न नंतर सोडवू म्हणतात, पण प्रत्यक्षात मात्र नंतर चर्चा होत नाही असा अनुभव असल्यामुळे आता आम्ही ते चर्चासत्र मागतो. ते चर्चासत्र जर त्या ठिकाणी प्राप्त आम्हाला झालं तर निश्चितपणे या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या या मोठ्या संवर्गाच्या मोठ्या मागण्या, बऱ्याच मागण्या आहेत, त्या संबंधामध्ये त्यांना दिलासा मिळेल असा एक विश्वास वाटतो. शासनानं काय चर्चेला बोलवलंय का? अद्याप नाही नाही नाही. या संदर्भातील अपडेट आम्ही वेळोवेळी देत राहू, पण या संदर्भात आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या जरूर कळवा. धन्यवाद.